नमस्कार मंडळी, वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर. आणि हा सिट डाऊन व्हिडिओ आहे. डिस्क्लेमर देतीये, शॉपिंग हॉल व्हिडिओ आहे की जस्ट मी गोल्डन ट्रायंगल ट्रिपला गेलेली, जयपूर, आग्रा, दिल्ली, आणि तिथून मी काय काय मस्त मस्त शॉपिंग केलं ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. कारण की तुम्ही जर कधी ट्रिप प्लॅन केली तर तुम्ही तिथे काय काय शॉपिंग करू शकता, त्याचबरोबर साधारण किती किमती असतात आणि बार्गेन कितीपर्यंत होतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात यावं, ह्याच्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवते. आणि ऑफकोर्स आय लव्ह टू डू सच हॉल व्हिडिओज. तर तुम्हाला अजून असे शॉपिंग हॉलचे व्हिडिओज बघायला आवडतील का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अर्थात जयपूरमध्ये बापू बाजार, दिल्लीमध्ये जनपद, सरोजिनी, अशा भरपूर ठिकाणी मी मस्त फिरले आणि अशा ठिकाणून मी वेगवेगळ्या छान छान गोष्टी घेऊन आली आहे. बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी वापरायला काढलेल्या आहेत, तर मी त्याचे स्क्रीनशॉट जे आहेत ते इथे टाकेन. सो या लेट्स स्टार्ट द व्हिडिओ विदाउट वेस्टिंग टाइम. सगळ्यात आधी तर मी छोटीशी गोष्ट घेतली आहे माझ्या स्वतःसाठी. वेन आय वॉज इन 20s आय यूज टू यूज कडा अ लॉट. काय माहिती, मला असं खूप ऑब्सेशन होतं की मला असं खूप कूल वाटायचं की कडं वगैरे वापरायला आणि मजा यायची खूप. तर जेव्हा दिल्लीमध्ये गेलेले तर गुरुद्वाराच्या बाहेर मला 50 रुपीजमध्ये हे मस्तपैकी कड मिळाले. आय रिमाइंडेड मी ऑफ माय सेल्फ. मला माझी आठवण आली जुन्या अपूर्वाची. सो या, ते स्वतःला सतत आठवण करून द्यायला मी हे घेतलेलं आहे. पण आय गॉट अ न्यू टॅटू इन द ट्रिप ऑल्सो. कसा वाटतोय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला आता आपण ॲक्च्युअल व्हिडिओला स्टार्ट करूया. तर हे आहे पोचकं, ज्याच्यामध्ये सगळं शॉपिंग जे आहे ते ठेवलेलं आहे. आणि आता ह्याच्यातलं एक एक आपण उकरून काढूयात की काय काय आहे. बाय द वे वरती पण खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर हे आहे ज्युतीज वगैरे, तर ते आपण हळूहळू बघूयात काय काय आहे. पहिल्यांदा पोचकं उघडूयात काय आहे ह्याच्यामध्ये, बघूयात. म्हणजे मला माहिती आहे पण तुम्हाला दाखवायचं आहे मला. सो यू कॅन सी हाऊ एक्सायटेड आय एम. बाय द वे दिल्लीमध्ये दिल्ली हार्ट म्हणून एक खूप लाईक शॉपिंगचा एक एक्झिबिशन असा टाईपचा प्रकार आहे आणि तिथे खूप फॉरेनर्स येतात. आणि मला पण यावेळेला बघायचं होतं की नक्की काय काय तिथे गोष्टी मिळतात. तर तिथे मला असे क्रोशेटचे छान छान फुलं दिसली, किती छान आहे. इट्स लुकिंग लाईक रिअल फ्लावर्स. सो 80 रुपीजला एक असं होतं, 150ला त्याने 2 अशी मला दिली. छान वाटली मला ही, एकदम क्यूट वाटली. सो मी हे घेतली. आता हे रॅन्डम येतात कसे पण. सो कुठून कुठून मी काय काय घेतलं, किती रुपीजला घेतलं ते मी सांगेन. त्यानंतर दिल्ली हार्टमधूनच मी ॲक्च्युअली बाकीच्या वस्तू काही नाही घेतल्या, बिकॉज त्या सगळीकडे इतर ठिकाणी मिळतातच, अशाच वस्तू होत्या त्या. तर एके ठिकाणी तिथे दिल्ली हार्टमध्ये दिवाळीसाठीचं काय काय ती बाई विकत होती. सो मी हे जे छोटे छोटे फ्लावर्स असतात जे की मला उरलीमध्ये माझ्या ठेवायचे आहेत, तर ते जे आहेत ते मी घेतलेत. हे आर्याला खूप आवडले. तर हे 3 मिळून मला 150 रुपयाला असे तिनं दिले. जेव्हा मी कोल्हापूरमध्ये बघितलेलं तर काहीतरी मला 80 रुपयाला एक वगैरे असं त्याने सांगितलेलं. सो हे अराउंड 240 रुपये कॉस्टिंग जात होतं. सो मला तिथे हे 150 रुपयाला 3 मिळाले. सो आय गॉट इट फ्रॉम देअर. सो हे दिल्ली हार्टमध्ये मी एवढंच शॉपिंग केलं. बाकी तसं काही नाही विशेष केलं तिथे शॉपिंग, कारण की फार काही तिथे शॉपिंग करण्यासारखं नव्हतं. तर आता बघूयात आपण जयपूरमधून. आता दिल्लीचा विषय निघाला तर आधी दिल्लीचंच बघूयात थोडं. सो दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमध्ये मी गेलेले आणि मला तिथे खूप छान अशा ह्या शॉल टाईप असे जे स्टोल्स आहेत ना हे दिसले. कशावरतीही हे असे मस्त जाऊ शकतात. आता विंटर सीझन आहे, त्या अकॉर्डिंगलीच मी सगळी शॉपिंग केलेली आहे. मला थंडी वाजते प्रचंड. सो एक तो म्हणला होता 150 रुपयाला, नाही एक 200 रुपीजला म्हणलेला तो. सो आणि एक ब्लॅकमधले जे स्कार्फ शॉल्स असतात त्या एन नंबर ऑफ आउटफिट्सवरती जातात, त्यामुळे आय गॉट दिस. सो मला ते प्रचंड आवडलं. सो फर्स्ट तुम्हाला 200 रुपयाला म्हणलेला की म्हणजे 400 रुपयाला 2 असं, बट फायनल त्याने मला 250 रुपयाला 2 असे दिले. अच्छा, सो दीज 2 स्टोल शॉल्स आय हॅव गॉट फॉर 250 रुपीज फ्रॉम सरोजिनी. आणि इतकं ह्याचं छान आहे, मऊ एकदम. आणि ग्रीन कलर समोर मला इतका आवडला, खूप मस्त वाटतं. आणि आता तुम्हाला काश तुम्ही याला टच करून बघू शकत असता, पण ह्याचं जे फॅब्रिक आहे ते खरंच खूप छान आहे. एकदा मी वॉश करेन बिफोर युझिंग अँड देन आय विल यूज. त्याच्यानंतर ॲक्च्युली रेड फोर्टला गेल्यानंतर तिथे पण खूप सुंदर सुंदर शॉल्स 300-250 रुपीजमध्ये वगैरे होत्या. मला वाटलं की जाऊ दे, मी नंतर चांदणी चौकात घेईन वगैरे, आणि ते राहिलंच. बिकॉज तशा शॉल्स ज्या होत्या लाल किल्ल्यामध्ये, तशा शॉल्स मला कुठेच नंतर दिसल्या नाहीत. सो आय फेल्ट रिअली बॅड. ओ माय गॉड, फोमो झाला मला तिथे खूपच. सो या, दॅट वॉज द थिंग. आफ्टर दॅट
मी खूप सारं ज्वेलरीचं शॉपिंग केलं यावेळेला. इतकी ज्वेलरी मी शॉप केली आहे यावेळेला. ओ माय गॉड, आय एम जस्ट लाईक एकदम ज्वेलरी पगलू झाले होते मी. तर आता काही गोष्टी आम्ही जयपूरला चोकीदाणीमध्ये गेलेलो, तिथे कलाग्राममधून घेतल्यात. काही गोष्टी मी सरोजिनीमधून घेतल्या, जनपथमधून घेतल्या. सो हे क्यूटसे असे झुमके अगेन एन नंबर ऑफ आउटफिट्सवरती जातात. सो ते मला खूप आवडले, खूपच आवडले. खूप ठिकाणी सरोजिनीमध्ये असे छान छान कडे 50-50 रुपयाला मिळत होते, त्यामुळे मी हे इग्नोरच करू शकत नव्हते. सो 50 रुपीज, 100 रुपीजला 2 असे आय हॅव गॉट 1 फॉर अरुजा. अर्थात असते सगळे मीच वापरते, त्याच्यामुळे ते विचार आपला देऊन टाकतात. त्यानंतर हे पण मी जनपथमधून घेतलं असे जे चोकर नेकलेसेस असतात, हे पण खूप छान दिसतात. अगेन दिस इज फॉर 100 रुपीज एक आहे. दिस इज ऑल्सो फॉर 100. हे पण असं चोकर नेकलेसच आहे. कमाल दिसतं, एकदम भारी दिसतं. ज्या वेळेला असे काही लुक्स क्रिएट करायचे असतात, अनेक JRWM मध्ये वगैरे मला लागतं. मी जे म्हणलं ते 100ला 2, त्यातलं हे दुसरं आहे. 50 रुपीज असं 2 वाले हे असे मी घेतले. सो खूप मजा आली हे ज्वेलरीचं शॉपिंग करताना मला. शी ऑल्सो वॉन्ट्स टू शो द शॉपिंग. ओके, हे अजून एक चोकर नेकलेस मी घेतला. अगेन दिस इज फॉर 100 रुपीज. सॉरी, हा मला 350 रुपीजला म्हणला होता हा पीस, बट फायनल त्यानं मला 100 रुपीजला दिलं. देन अशा 4 बँगल्स तिथे 180 रुपीजला होत्या. खूप छान मिळाल्या होत्या. सगळ्या ड्रेसेसवरती या जातात. सो त्या ऑल्सो आय गॉट. त्यानंतर असे छोटे छोटे इयरिंग्सचे पीसेस जे की 120 रुपीजला वगैरे मी आणले आणि खरोखर अमेझिंग. हो, खरोखर अमेझिंग. सगळं आर्याचंच आहे, हे माझं काहीच नाही आहे. सी दिस इज हाऊ क्यूट. मी म्हणलं तसं सगळ्या आउटफिट्सवरती हे जाणार आहेत. सो मी आणतानाच असे आणले आहेत की सगळ्या माझ्या आउटफिट्सवरती ते जातील. मोर अँड मोर आर देअर. दिस इज ब्लू. ॲक्च्युली मी जे ताजमहलच्या तिथे ब्लू आउटफिट घातलेला त्याच्यावरती मला चांदबाली घालायची होती, बट समहाऊ मला ती मिळतच नव्हती चांदबाली. म्हणून आता हे तुटलं, मे बी, आय डोंट नो काय झालं. चांदबाली ना मला मिळतच नव्हती, त्यामुळे तुम्ही ती चांदबाली पण मी आग्र्यातून घेतली. आणि हे खूप क्यूट असं एकदम स्टेटमेंट पीस आहे हा. मला इतका आवडला. सो मी हा घेतला. एव्हिल आयचं जे आहे ते इयरिंग्स आहेत. कुठल्या तरी आउटफिटमध्ये मी नंतर, कुठल्या तरी JRWM मध्ये वगैरे मी नंतर घालेन, त्यावेळेला डेफिनेटली आय विल शो यू. मोर झुमका इज देअर आणि त्याच्यावरती छान असं मिररचं जे आहे ते काम आहे. सो हे पण एकदम प्रेटी दिसतं, खूप छान आहे. हे सगळे जे झुमके मला मिळाले ते मी कलाग्राममधून घेतले. छान मिळाले. एकच फक्त ते एव्हिलायचं होतं ते मी आग्र्यातून घेतलं, ते पण मला मस्त मिळालं. आणि हे पण मी कलाग्राममधूनच चोखीदाणी जयपूर इथून घेतलं. सो बऱ्यापैकी जे इयरिंगचं वगैरे शॉपिंग होतं ते मी ॲक्च्युअलमध्ये केलं जयपूरमध्ये. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जे ज्वेलरीचं शॉपिंग आहे ते मी जयपूरमध्ये केलं. अगेन वन मोर नेकलेस इज देअर, जे की हे खूप असं क्यूट. मी हे ॲमेझॉनला बघितलेलं, पर्ल चोकर असं होतं. तर हे ॲमेझॉनला अराउंड 350 रुपीजला वगैरे दाखवत होतं, तर ते मला जनपथ मार्केटला 100 रुपीजला मिळालेलं आहे. सो डेफिनेटली आय हॅव टू गेट इट अँड आय गॉट इट. देन चांदणी चौकात मी काय खास शॉपिंग नाही केलं. मला दिवाळीसाठी एक लुक तयार करायचा होता, तर त्यासाठी असे जे खालती छान असे असतात ते झुमके आणि मग वरून इथे लावायचं अशा पद्धतीचं मला एक हवं होतं, तर ते मी घेतलं. लुक तर काय तयार नाही झाला, पण मला हे मिळालं. छान आहे. कुठल्याही साडीवरती, ड्रेसवरती एवढंच घातलं तर आणि छान मोठं मंगळसूत्र घातलं की काम होऊन जातं, कारण की हा स्टेटमेंट पीस आहे. एकदम खूप मस्त दिसतो. खूप 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 एथनिक आपल्या कपड्यांवरती, खूप आउटफिटवरती जातो. सो अशाच प्रकारचे जे आहे ते ज्वेलरी मी तिथे खरेदी केली आणि खरंच खूप मला असं वाटलं की खरंच खूप स्वस्त तिथे ज्वेलरी मला मिळाली कंपॅरेटिव्हली आपल्या इकडेपेक्षा. नंतर मी असंच द्यायला वगैरे अशा प्रकारचे ज्या छान असे डेकोरेशनचे म्हणूयात किंवा व्हॉट कॅन आय से, एक छान असे 3 उंट आहेत हे आणि ते खूप छान असे दिसतात. एकदम मस्त, एकदम क्यूट वाटत आहे. सो
ते पण मी आणले, ते एक व्हाईट कलरमध्ये आणि एक येलो कलरमध्ये. सो आय हॅव टू गेट. सो ही जी उंटाची जी असे हे आहे ते 200ला 2 म्हणजे 100ला 1 3 पीस म्हणजे 100ला 3 अशी ते मिळाले मला, विच वॉज अ क्वाईट गुड डील. सो देण्या घेण्यासाठी वगैरे जर हवे होते तर सिटी पॅलेसच्या बाहेर एक माणूस बसला होता, लोकलच होता तो. सो मला आवडले त्याच्याकडे असे पीस, मस्त वाटत वगैरे, छान वाटत होते. सो हे घेतलं मी येलो कलरमध्ये आणि व्हाईट कलरमध्ये. आय लव्ह दॅट. सरोजिनी जनपथ या ठिकाणी गेल्या याचा अर्थ, आणि विंटर पण येतो याचा अर्थ छान छान स्वेटर्स तर घ्यायलाच पाहिजेत. सो हा एक मस्त असा स्वेटर मला 400 हुडी सकट आहे. आता युनिसेक्स आहे, जेंट्स पण वापरू शकतो, आधीचे पण वापरू शकतो. सो हा मला 400 रुपीज मला खूप बरं वाटलं ऍक्च्युली ही डील. कारण की अजून एक मी स्वेटर घेतला तो त्याने ते दोन्ही मिळून त्याने मला 700ला दिले, तो पण मी दाखवते. सो ह्याचं जे आहे खूप छान वॉर्म असा हा जो आहे तो विंटरवेअर आहे. आणि अगेन जीन्स बाकीचे सगळे आउटफिट्स त्याच्यावरती जाऊ शकतो हा. सो मला हा पण एक आयटम आवडला, खूप छान वाटला हा. गुड गर्ल. सो आर्यूने माझे काय इयरिंग्स मला परत दिले, की नंतर वापरणार आहे ते इयरिंग्स. येस ना आर्यू. After that, I have got some good leather bag for myself. आणि ही अराउंड मला 1500 रुपयाला मिळाली आग्रामध्ये. एक मिनिट मी आधी दाखवते. ओके, ही खूप छान क्वालिटीचं लेदर आहे. ऍक्च्युअल रिअल गुची घेईपर्यंत वाय नॉट त्याची कॉपी घ्यायची. सो या दॅट्स व्हॉट इट इज. त्यानंतर मी जे म्हणलं मगाशी ते एक जो मी 2 स्वेटर घेतले त्यातला मी एक दाखवला ऑलरेडी. आणि एक स्वेटरचा जो कलर आहे ना तो मला इतका आवडला. थँक्यू आर्यू. हा असा ब्लू मध्ये आहे, हा खूप अमेझिंग असा हा स्वेटर आहे, खूप छान आहे. आणि इतक्या मला वाटतं की इतक्या आतमध्ये व्हाईट कलरचं पोलो नेक शर्ट आणि वरती हा ब्लू कलरचा स्वेटर, इतकं मस्त वाटेल ना हे कॉम्बिनेशन, खूप भारी दिसेल. आणि हे जे आहे ना असं मोमो असं वुल्फ सारखं वाटतं, सो छान वाटतंय खूप. आणि 300 रुपयाला म्हणजे भारीच, मला खूप भारी वाटली डील. सो 700 रुपयाला 2 स्वेटर्स, क्वाईट गुड डील, राईट गाईज. सो या बाय द वे, हा जो मी टॉप घातला तो पण मी जनपथ मार्केटमधून घेतलाय. त्याच्यासारखाच वन मोर आय गॉट इन द डिफरंट कलर. मला याचं कॉटन जे आहे ते चांगलं वाटलं. आणि हा माणूस ज्या किमतीला देत होता अशा लखनवी स्टाईलचे कुर्ते, त्या किमतीला कोणीच अख्ख्या जनपथ मार्केटमध्ये देत नव्हतं. आणि कोणाकडे नव्हते सुद्धा अशा टाईपचे जे कुर्तेज मला आवडले इतके ते. सो मी पहिल्यांदा त्या माणसाला ठुकरावून गेले दुसरीकडे. तो म्हणला मॅडम आपको आगे नहीं मिलेगा. तर मी म्हणलं नाही नाही सब जगह मिळत आहे वगैरे. मी गेले अँड देन आय हॅड टू कम बॅक टू गेट दिस बिकॉज त्या एकाच माणसाकडे खरोखर होते, बाकी कोणाकडेच नव्हते जसे. सो 700 रुपयाला 2 तो मला म्हणला होता, बट फायनल त्याने मला 600ला 2 हे जे मस्त अमेझिंग असे कॉटनवाले कुर्तीज आहेत ते त्यांनी मला दिली. सो थँक्स टू दॅट अंकल. असे हे स्वेटरची खरेदी डन झालेली आहे. ही जी पर्स आर्या मला देतच नाहीये, ती माझी प्रचंड आवडीची पर्स आहे, मला ती खूप आवडली. तुम्ही दाखव आर्या, मला दाखवू दे ना. हा अशी ती घ्यायची आहे पर्स. ओके, त्याचं मटेरियल वगैरे खरंच खूप चांगलं आहे. आतमध्ये चांगल्यापैकी जागा आहे की जे स्लिंग बॅग में जो अपने को चाहिए वो मिल गया है. सो फार मोठी नाही आहे, जस्ट एक छान आहे. आणि त्याचं लुक आणि हे इतका पॉलिश्ड आणि इतकं छान वाटतोय ना मला. सो बघितल्या मला हे आवडलेलं. असं खूप कमी वेळेला होतं की बघितल्या आपल्याला एखादी गोष्ट आवडावी असं, है ना आर्यू. सो सम मोर शॉपिंग ऑफ कुर्तीज फ्रॉम जनपथ. हा मला मिळाला 150 रुपीजला. मला आवडला हा, खूप मस्त असा शॉर्ट कुर्ती आहे, जीन्स वरती वगैरे वगैरे. आत्ता जो मी घातला त्यातला सेम पीस पोपटी रंगाचा हा कुर्ता जो आहे तो मला आवडला. आय डोंट नो की का, मला प्रचंड आवडला. अगेन हे 600ला 2 मी घेतले आणि तो तर 200 रुपयाला मिळाला. मला मिंत्रावरती एक खूप दिवस झाले शर्ट दिसत होता की ज्याच्यावरती असे हार्टचे जे होते ते असे प्रिंट होते आणि तो व्हाईट कलरमध्ये वगैरे होता. मँगोचा होता तो ॲक्च्युली.
मँगो ब्रँडचा होता. तर तसाच सेम मला जनपथमध्ये 450 रुपीजला हा ओव्हरसाईज जो शर्ट आहे तो मिळाला. आणि इतका कमाल दिसतोय अंगावरती. आतमध्ये जस्ट एक छान असं व्हाईट कलरचं तुम्ही काहीतरी घातल्यावरती जस्ट ॲज अ श्रग म्हणून वापरता. दॅट ऑल्सो लुक बॅगी जीन्सवरती. ते पण खूप छान दिसतं. सो हा पॅक पीस त्याने मला दिला काढून आणि मला खरंच खूप आवडला. मला खूप ओव्हरसाईज टी शर्टचं आजकाल फॅसिनेशन जे आहे ते व्हायला लागलंय. सो बघूयात का असं होत आहे, घालून बघूयात बरं दिसतंय का मला ते. मंडळी हे सगळं करताना बार्गेनिंग जे आहे जनपथ किंवा सरोजिनी या ठिकाणी आणि बापू बाजार, इव्हन जयपूरमध्ये बापू बाजार, कलाग्राममध्ये वगैरे नाही चालत बार्गेनिंग बिकॉज ते फिक्स्ड रेट असतात आणि ऑलरेडी कमीच रेट्स असतात ते, त्याच्यामुळे तिथे तर नाही चालत. बट जनपथ सरोजिनीमध्ये खूप प्रचंड प्रमाणात बार्गेनिंग चालतं, पण ते तुम्हाला कुठं आणि किती करायचं ते कळालं पाहिजे. सो डेफिनेटली बार्गेनिंग हे खूप चांगल्या प्रकारे तिथं होत असतं आणि यू जस्ट हॅव टू डू इट. सो कपडे पण मला खूप चांगले मिळाले. ॲक्च्युली मी एक फेस्टिव्ह वेअर पण घेतलाय जो की घरामध्ये कोणाला अजिबात नाही आवडलेला, पण मला आवडला. पण समहाऊ कोणाला न आवडल्यामुळे मी तो नाही घातला. सो हा आहे रेड कलरमध्ये. मी ॲक्च्युली दिवाळीला घालायला आणला होता. सेम गोष्ट नाही आवडला कोणाला, सो मी नाही घातला. पण मी हा घालेन कधी ना कधीतरी. सो दिस इज अ कफ्तान विच इज रिअली लुकिंग सो गुड आणि मला खूप आवडला. हा बाजूला त्याच्या डिझाईन वगैरे आहे. सो लेट्स सी की कुठल्या व्हिडिओमध्ये किंवा कधी जर घालायला मिळालं समहाऊ कुठे जाताना वगैरे, डेफिनेटली आय वुड लव्ह टू वेअर दिस कफ्तान. आणि त्याच्या खालची जे आहे त्या अशा पॅन्ट्स आहेत. तर ह्या ज्या पॅन्ट्स आहेत ते थोडंसं ॲज गुड ॲज जोकर सारख्या वाटत आहेत बिकॉज ह्या डिझाईनमुळे त्या चांगल्या नाही वाटत आहेत. म्हणजे घातल्यानंतर अंगावरती घातल्यानंतर त्या चांगल्या नाही वाटत आहेत. तर त्या तेवढं त्यांनी नाही करायला पाहिजे. त्या बघूयात की त्याचं काही करता येते का, किंवा जे मध्येच त्यांनी असं सोडलंय अंतर ते की काय क्लिप मध्येच जे अंतर त्यांनी सोडलंय तर त्याचं काही आपल्याला करता येते का. आय हॅव टू चेक दॅट. या तो कपडे पण हा मला अराउंड पडला 650 रुपीजला, जे की तुम्हाला 900 म्हणला होता. तो फायनल त्याने मला 650 रुपीजला अख्खा सेट म्हणजे जो कुर्ता आणि पायजमा आहे तो दिला. मला ती पण डील चांगली वाटली. सो या हॅव गॉट दॅट ऑल्सो. हो नाव समथिंग स्पेशल. ओ आता अब बारी आती है ज्योती की. आता हे जरा घोडाला काढायला मला वेळ लागत आहे. ह्याच्यात तुझ्या चप्पल आहेत ना. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण माझ्या चप्पल दाखवायचं. या ज्या आहेत त्या ज्योती मी घेतल्या. या ज्या त्या ज्योती घेतल्या अगेन जयपूरमधून घेतल्या. ह्याच्यावरचं प्रिंट वगैरे मला खूप आवडलं. ह्या मी आग्र्याला घातल्या होत्या ताजमहलला जाताना, पण ह्या मला खूपच चुभल्या. त्याचं आतलं जे आहे फॅब्रिक ते एकदम सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे छान म्हणजे चालायला वगैरे काही त्रास नाही होत आहे. तुझ्या पण दाखवायच्या. येस आय विल शो. त्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी होती तिथे, अर्थात कोल्हापुरात पण मिळतात. सो येस दीज आर आर्याज ज्योती. ये सो ह्या पण मला खूप आवडले. इतक्या क्यूट मिळाल्यात ना तिच्या ज्योतीज. आयरुजाला पण ज्योतीज चूज केलेल्या, पण तिने घेतल्या आहेत. मला नाही माहिती तिने घेतल्या का नाहीत ते. तिने काहीतरी वेगळ्याच चप्पल घेतल्या त्याच्याऐवजी. सोडून हे काय आहे. हे मी सॉक्स आणलेत माझ्यासाठी, काढले सुद्धा नाही आहेत ते. सो आता हे हां वन मोर बॅग आय हॅव गॉट. हे मी 150 रुपयाला जनपथमध्ये मला खूप आवडली ही बॅग. सो छान मिळाली. 150 रुपये म्हणजे मला असं वाटतं एवढी छान मोठी बॅग इट्स क्वाईट अ गुड डील. सो ही पण मी एक बॅग घेतली. सो आतापर्यंत मी तुम्हाला 2 बॅग दाखवल्या, एक ती लेदर आणि दुसरीवाली ही. आता अजून एक बॅग दाखवेन मी, जी की मी जयपूरमधून घेतली. दिस वन आय गेस तुम्ही जयपूरच्या माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि ही आतून वगैरे खूप छान आहे. इट्स लाईक अ टोट बॅग. हां देशील. इट्स लाईक अ टोट बॅग आणि आतमध्ये पण मला भरपूर जागा आहे. सो कमाल पर्स मिळाली मला, कमाल बॅग मिळाली आहे मला. अजून पण बॅग घेतली आहे. रुको सबर करो. ही एक बॅग घेतली मोठी बिकॉज ठेवायला नंतर काहीच नव्हतं आमच्याकडे. सो
ती बॅग पण घ्यावी लागली मोठी. आता हे सगळं जे मोठं, आणि ही बॅग ना मी खूप ट्रेंडमध्ये बघत होते, खूप ट्रेंडमध्ये चाललेली इंस्टाग्रामवरती एनी अशी. तर ही जरा असं स्लिंग बॅग सारखं आहे, इतकं कमाल दिसतंय ना हे. मी ताजमहलमध्ये जाताना घेऊन गेलेली, इतकं सगळीकडे छान. माझं आउटफिट पण ब्लू होता आणि तिथे 2-3 फॉरेनर्स होता, त्यांनी पण मला विचारले की कुठून घेतली ही बॅग वगैरे. सो आय गॉट इट फ्रॉम द बापू बाजार जयपूर. एक शॉप होतं तिथे, त्याच्याकडे ह्याच्या n नंबर ऑफ व्हरायटीज होत्या, लिटरली n नंबर ऑफ व्हरायटीज होत्या. पर्पल, ब्राऊन, पण समाव हा असं व्हाईट ब्लू मध्ये मला आवडला, कारण ब्लॅक काय जनरली सगळीकडे मिळतोच आपल्याला, त्याच्यामुळे ते पण मला आवडलं. सो बॅग खरेदी पण क्वाईट नाईस झाली माझी, खूप मस्त बॅग्स मिळाल्यात मला. सो माझं बॅगचं असं एक वेगळं छान कलेक्शन, गोल्डन ट्रायंगल ट्रिपचं वेगळं कलेक्शन तयार झालं असं म्हणू शकतो आपण. संगमरवराचा हा सुंदर ताजमहाल, जिथे हँडीक्राफ्ट एम्पोरियम होतं तिथून जो आहे तो मी घेतलेला आहे, आणि खूप छान मिळालेला आहे हा जो पीस आहे. अराउंड 1250ला हा छोटा ताजमहाल होता, सो मस्त मिळाला आहे तो. अगदी मला असं वाटतं तिथे 20-20 हजारापर्यंत जे ताजमहाल वगैरे होते ते अवेलेबल होते, पण आपल्याला घरात ठेवायला हवा आहे. सो किती सुंदर क्यूट पीस आहे एकदम. आय डोंट नो की त्याला कॅमेरा जस्टिस करतोय की नाही. खूप मस्त पीस आहे, आय जस्ट लव्ड इट. आणि अजून एक आयटम जो की संगमरवरामध्ये छानशी अशी छोटीशी ज्वेलरी ठेवण्याची डबी जी आहे ती मला मिळाली. आणि असं म्हणजे तिथला जो माणूस होता तो आम्हाला असं सांगत होता की ज्या स्टोन पासून किंवा ज्या संगमरवरापासून ताजमहाल बनलेला आहे त्याच्यापासूनच हे बनवलं जातं, जे की राजस्थानमधून तो जो असतो तो त्याला वरनं काहीतरी म्हणतात, मला आय फॉरगॉट. तर त्याच्यापासूनच हे जो आहे तो जे आहे ते सगळे जे सोव्हिनियर्स असतात, हँडीक्राफ्ट आयटम्स असतात ते बनलेले आहेत. तर खरं खोटं माहीत नाही, बट मला हे पीस खूप आवडलं. असं छान आहे छोटंसं, त्याच्यामध्ये ज्वेलरी आयटम्स मस्तपैकी बसू शकतात. आणि इथून जर तुम्ही लाईट लावून वगैरे बघितलं तर ताजमहलला वगैरे सुद्धा हे असंच बाहेरनं डिझाईन असो, त्यातली एक आठवण असावी म्हणून मी हा जो आहे तो पीस घेतला. हा मला 1200 रुपयाला पडला आणि खूप छान आहे हा पीस, मस्त वाटतं एकदम. ह्याच्याकडे बघूनच इतकं मला छान वाटत आहे ना, एकदम रॉयल फिलिंग येते. असं कुठला तरी राणी महाराणीच्या काळात छोटे छोटे आयटम ठेवले जायचे त्या पद्धतीने. मला असं वाटतं की हा छान त्यांनी पीस बनवलेला आहे. त्याच्यामध्ये अगेन खूप व्हरायटीज होत्या, बट जे बजेटमध्ये सूट होईल आपल्याला आणि असं छान त्याला आहे. आता अर्थात आदित्यची वगैरे शॉपिंग मी नाही ह्या सगळ्यामध्ये इन्क्लूड केलेली, अर्थात बाकी सगळी छोटी मोठी केलेली शॉपिंग, जसं की रजई जयपूरमधून घेतलेली, बांधणीच्या वगैरे साड्या मी घेतल्या, तर त्या सगळ्या आय एम नॉट इन्क्लुडिंग इन दिस हॉल. हे आहेत आदित्यचं जे आहे ते कपडे आहेत. आहे हा सगळ्यात हेवी आयटम जो मी घेतला, मला तो आवडला प्रचंड. दॅट इज फ्रेंच कोट, जो की मला मिळाला फक्त 900 रुपयाला. जो आपण जर बाहेर बघायला गेलो तर खूप महाग पडतो, पण मला हा स्वस्त मिळाला. 900 रुपीज म्हणजे मला चांगली वाटली खूप डील त्याची. तो 1200 रुपयाला म्हणला होता, देताना 900 दिला. बाय द वे सरोजिनीमध्ये तर 250-300 रुपयाला सुद्धा फ्रेंच कोट मिळत होते. सो हा खूप जड आहे तसं तर. हा येताना मी ॲक्च्युली घालून यायला पाहिजे नव्हतं, कारण की थंडी वाजत होती. सो या मोठा आहे, पण मी जर आता दाखवलं तर कदाचित तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे हा आवडला मला, कशावरती पण हा सूट होतोय छानपैकी. त्यामुळे येस, इट्स सो नाईस, सो कोझी, छान वाटतंय कोझी. आर्या वॉन्ट्स टू शो ताजमहाल ना. आर्यू तू दिसत नाही आहेस शो. तर असा होता हा शॉपिंग हॉल फ्रॉम गोल्डन ट्रायंगल ट्रिप. तर जे बांधणी साडी वगैरे बाकीच्या गोष्टी म्हणल्या त्या मी तुम्हाला डायरेक्ट नेसून कधीतरी JRWM मध्येच दाखवेल. त्याच्यासाठी यू हॅव टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ॲज वेल. द अपूर्व ऑफिशियल असा माझा पेज जो आहे तो आहे, तर तुम्ही मला तिथे फॉलो करू शकता. आणि त्याचबरोबर या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जर नवीन असाल चॅनलवरती तर, आणि लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.